फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44। आज या ठिकाणी वृद्ध राविलीचे आमदार आदरणीय संजयजी जगताप, जिल्हा परिषदेचे माजी आदरणीय सदस्य गमाप्पा हेगडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि सासवडचे माजी उपनगराध्यक्ष नंदुकांत जगताप, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अध्यक्ष अभिजितदादा जगताप, काँग्रेसचे अध्यक्ष युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव म्हणजे आणि सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व पत्रकार बंधूंचं मी प्रथम आमच्या आघाडीच्या वतीने स्वागत करतो। परवा दिवशी आम्ही बसलो होतो, बसल्यावर मीटिंग घ्यावी, काहीतरी नियोजन करावं आणि आमदारांच्या अध्यक्षतेखाली आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली। पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि 147च्या यादीमध्ये 1 नंबरचं नाव आहे। याच्यामध्ये 2-4 टँकर सोडले तर कुठेही दुष्काळाच्या बाबतीत शेतकऱ्यांना मदत नाही। त्याचबरोबर जनावरांना चारा नाही, पाणी नाही, सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी, माहिती देण्यासाठी याच्यावर आमच्या सर्व पक्षाचे आम्ही सर्व विरोधकच आहोत आणि याच्यासाठी आम्ही आदरणीय आमदार साहेबांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केली। सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती। तुम्हीच बोलायचं आता दुष्काळ याच्यावर काय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जूनमध्ये ज्यावेळेस पाऊस लांबला, जुलैपासूनच आम्ही सातत्याने सरकारचा फॉलोअप घेतो आहे। जुलैमध्ये आम्ही सगळ्या विभागांची त्यावेळेस ते तत्कालीन जे प्रांत होते आणि तहसीलदार महोदय होते त्यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग घेतली आणि दुष्काळाच्या संदर्भामध्ये सविस्तर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला कळवलं होतं। जुलैच्या नंतर आतापर्यंत जवळपास 5 मीटिंग ह्या तालुका स्तरावरती झाल्या। सातत्याने पाठपुरावा करून आपला तालुका हा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये दुष्काळी तालुका, अति तीव्र दुष्काळी तालुका म्हणून त्या ठिकाणी राज्य सरकारने डिक्लेअर केला। मागच्याही महिन्यामध्ये आणि जानेवारीमध्ये आम्ही सातत्याने त्याच्याबाबतचा फॉलोअप घेतोय, परंतु अजूनही राज्य पातळीवरनं, जिल्हा पातळीवरनं चाऱ्याच्या संदर्भामध्ये, पाण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी राज्य सरकारकडून येत नाही। हे खरं म्हणजे दुर्दैव आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण आम्ही गेली 6 महिने त्याच्यासाठी फॉलोअप करतोय। सगळे खाते स्थानिक लेवलला त्या ठिकाणी सहकार्य करतायत, परंतु जो मदत किंवा जी तीव्रता दुष्काळाची आहे ती तीव्रता खरं म्हणजे सरकारला जाणवत नाही का काही नाही, ही अशी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये यायला त्या ठिकाणी लागलेली आहे। अतिशय भयावह परिस्थिती त्या ठिकाणी आहे। काल शनिवारी सुद्धा MIDCच्या CM पर्यंत आम्हाला त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागला, तेव्हा कुठे MIDCच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पंचायत समितीच्या 4 भागामधनं जवळपास 70 टँकर रिफिल करण्यासाठी आज आपल्याला आवश्यकता आहे नीरा आणि जेजुरी परिसरामध्ये।
त्याच्यामध्ये MIDCच्या अधिकाऱ्यांशी भांडावं लागले आणि त्या ठिकाणी सूचना करावी लागली. त्यानंतर सुद्धा ॲरोगंटली MIDCच्या अधिकाऱ्यांनी, आत्ताच माझं व्हिडिओ मॅडमशी बोलणं झालं, ॲरोगंटली सांगितलं की तुमचा तुम्ही सोर्स पाईप काढून घ्या आणि त्यानंतर मग ते टँकर भरायला सुरुवात होईल. एवढी भयानक परिस्थिती आहे आणि का कॉपरेट करत नाही? आज श्रेय घ्यायला तालुक्यामध्ये सगळेजण पुढं असतात, पण बेसिकली काम करायला कोणच पुढं नाही. हे दुर्दैव आहे खरं म्हणजे. आम्ही खंबीरपणे सर्वसामान्य जनतेच्या मागे आहोत. आम्ही सगळी मंडळी म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय माणिकराव झेंडे पाटील आहेत, शिवसेनेचे अध्यक्ष त्या ठिकाणी अभिजितजी जगताप आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप अण्णा आहेत, आप्पा आहेत, नंदुकाका आहेत, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष या ठिकाणी संभाजी नाना तुलसीकाकी, विठ्ठल सर्वच म्हणजे पदाधिकारी आदरणीय सुधाकर आप्पा या ठिकाणी आहेत. आमची भूमिका हीच आहे की आज सरकारच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्टीचं श्रेय सगळी मंडळी घेतोय, परंतु ते कामामध्ये सुद्धा दिसलं पाहिजे. आलेल्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा ते काम पुढाकाराने करणं गरजेचं आहे. आणि आज खरोखर भयानक परिस्थिती तालुक्यामध्ये प्यायच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आज पुरंदर उपसाचं काम सुद्धा चालू आहे. तो भाग सुद्धा आता प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाण्याची क्युरिओसिटी तयार झालेली आहे. आज चाऱ्याच्या बाबतीमध्ये अक्षरशः एवढी भयानक परिस्थिती आहे की चारा कुठेही उपलब्ध नाही आहे. आज आम्ही औरंगाबाद परिसरामधनं काही इतर परिसरामधनं त्या ठिकाणी चारा मागवतो. तोही चारा आम्हाला फेब्रुवारीच्या 20-25 तारखेपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तो चारा आम्ही शेतकऱ्यांच्या पर्यंत आम्ही संस्थात्मक पातळीवरती काही NGOजला काही सहकारी संस्थांनी एकत्रित घेऊन करतोय. अभिजितजी जगतापांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चारा बरेच ठिकाणी वाटप केलेलं आहे. आम्ही काही मंडळी त्या ठिकाणी चाऱ्याचं वाटप केलेलं आहे. परंतु आज खरं बघायला गेलं तर सरकार म्हणून मला वाटतं की याच्याबाबतची आजही सरकार त्या ठिकाणी कुठली दखल घेत नाही. आज कामांच्या बाबतीमध्ये तसंच आहे. नॅशनल हायवेचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे. नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये सासवड असेल, हिवरकरमाळा असेल, दिवे असेल, झेंडेवाडी असेल, त्याचप्रमाणे जेजुरी असेल, नीरा असेल, पिसुर्टी असेल, दौंडद असेल, वागदरवाडीचं रस्ता असेल, हे एवढे प्रॉब्लेम आहेत. 10 वेळा त्यांना मीटिंग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारे सिरियसनेस त्याच्यामध्ये नाही आहे. आज कुठला कॉन्ट्रॅक्टर असलं तर तो पण तुम्ही आमदार आता तर मुख्यमंत्र्यांची आमची सोयरीक झाली, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा सध्या मंत्र्यांच्या आणि नेते मंडळींच्या सोयरिकीमध्ये आलेत. त्यामुळे दुर्दैव असं झालेलं आहे की नक्की बोलायचं कुणाला? म्हणजे या राज्यामध्ये अराजकता तरी कशाची विकास कामांची आहे, दुष्काळाची पण आहे, कामांच्या निधीच्या बाबतीमध्ये पण आहे, काम करण्याच्या बाबतीमध्ये पण आहे. आणि ही सगळी अवस्था असताना मला वाटते खरोखर प्रचंड अराजकता समाज माणसांमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळे पक्ष मिळून आज त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत की मोठ्या प्रमाणावरती आंदोलन या संदर्भामध्ये एकत्रितपणे घ्यायचं. 18 तारखेला या देशाचे माजी कृषी मंत्री आणि लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा सासवडला आचार्य सभागृहामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याही सभेमध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला निश्चितपणे होईल. परंतु मला एक गोष्ट सांगायची की खरोखर सरकारचं चाललंय तरी काय? कोण येतंय, कोण जातंय, कोण सोडतंय, कोण येतंय, ह्याच्यामध्येच आपला संपूर्ण दिवस चाललाय. परंतु सर्वसामान्य माणसाला पाणी पाजायला आणि सर्वसामान्य मोठ्या जनावरांना चारा द्यायला तरी कोण आहे का नाही शिल्लक, ही अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. पुरंदरची तर अवस्था तुम्ही बघताय. आज आमच्याकडे प्रांतही नाहीये, आमच्याकडे तहसीलदार पण नाहीये, आमच्याकडे DYSP पण नाहीये. आज म्हणजे प्रशासनाचे वरचे सगळेच घटक त्या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत. बोलायचं कोणाशी? ही खरोखर दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कुठेच नाहीयेत. त्यामुळे अक्षरशः म्हणजे अंधारातल्या मिनमिनत्या दिव्यासारखं आहे ना, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी चाललोय. आणि समोर एवढा अंधार असताना निश्चितपणे आता लोकांनी, जनमानसाने हे सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतल्याशिवाय मला वाटतं ते ह्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागणार नाही. आणि म्हणून आम्ही आपल्या सर्वांच्याच चॅनलच्या, आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावं. कारण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कुठेतरी जनता जनार्दन आहे तर सरकार आहे, जनता जनार्दन आहे तर आपण लोकप्रतिनिधी आहात. आणि जनता जनार्दनासाठी ही लोकशाही आहे. कुणाची वैयक्तिक लोकशाही काही कुणाची वैयक्तिक मांडलिक नाहीये असं मला वाटतंय. आणि हे जाणून द्यायची
गरज आज आपल्या सगळ्यांना आली असं वाटतंय. आता सगळ्याच गोष्टी आहेत. आता प्रशासकीय भवनची मागणी तुम्हाला माहिती आहे. 15 ऑगस्टला आम्ही सुरुवात करणार होतो प्रशासकीय भवनला. 15 ऑगस्ट पासून आजपर्यंत प्रशासकीय भवन झालं नाही. काही अतिशहाण आहेत ना, ते म्हणले आम्ही एवढं चांगलं प्रशासकीय, त्या प्रशासकीय भवनला आकारही नव्हता, वकारही नव्हता. त्याला LD ऑफिस पण उपलब्ध नव्हतं. सगळ्या गोष्टी केल्या. फर्निचर LD ऑफिसचं, रजिस्टर ऑफिसचं, BD आणि त्या ठिकाणी तहसीलदारांचं ऑफिसचं झालं. शिफ्ट करायचं ठरलं. काही महाशयाची ते 15 ऑगस्ट पासून थांबून ठेवलं. कुणीतरी यावं आणि उद्घाटन करावं म्हणून. दुर्दैव असं आहे ह्याचं की मधल्या काळामध्ये आजही नागरिकांना अस्वच्छता त्या ठिकाणी आहे. स्वच्छतेची कुठल्याही प्रकारे टॉयलेटची उपलब्धता नाहीये. आपण बघितलं असेल. आणि आता तर हाईट केली. जे CPU EVMचा जो CPU आहे तोच तिथं चोरीला गेला. आता आम्ही काय म्हणायचं ना, लोकशाही. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ECला आणि सगळ्यांनी मी मागणी केली की कुठं काय होतंय जगात मला माहित नाही, परंतु माझ्या पुरंदर तालुक्यात तरी आता EVMचं CPU कंट्रोलर गेलेलं आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यामध्ये तरी तुम्ही आहे ना बॅलेट पेपर त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात. कारण आता EVM वरती तर विश्वास राहिला नाही. तो आता CPU कुणी नक्की त्याला कॉपी केलं किंवा कंट्रोल कसं करायचं हे कळालंय. त्याप्रमाणे निश्चितपणे बघावं लागणार आहे. आणि हे दुर्दैव आहे. आज एखाद्या गोष्टीसाठी किती सर्वसामान्य जनतेला वेठीला धरायचं याला सुद्धा खरं म्हणजे लिमिट असते. आणि मला वाटतंय की या सरकारने जसं 100 गुन्हे काय म्हणतात त्याला, त्या ह्यांनी कुणाच येणार ते गुन्हे, शिशुपालाचे 100 गुन्हे त्या ठिकाणी मला वाटते तसे जनतेने आता ठरवलेलं दिसतंय. 100 गुन्हे आता पूर्ण झालेले आहेत. आणि कुठंतरी आता याला शिक्षा करण्याची आवश्यकता आहे असं मला निश्चितपणे वाटतं. आणि म्हणूनच जन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्रितपणे हे जन आंदोलन उभं करून त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी करणार. आणि काय विचारायचं प्रश्न मला, EVMची ती चोरी झाली, जर प्रशासकीय इमारतीमध्ये जर ऑफिस गेलं असतं ती वेळ आलीच नसती. आज पान सस्पेंड केले, OSPला सस्पेंड केलं, PSIला सस्पेंड केलं, तहसीलदार सस्पेंड केलं. ही वेळच आली नसती ना. प्रशासकीय इमारतीमध्ये जर हे कार्यालय आलं असतं. आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी थांबवलं तिथं जाण्यापासून आज काय माहिती का, ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांचं ऐकलं, ज्यांना लोकांनी सस्पेंड केलंय, ज्यांना लोकांनी सस्पेंड केलंय त्यांचं ऐकल्यामुळे अधिकारी सस्पेंड झाले असं मला वाटतंय. कारण तिथे लॉकर पासून सगळं काही उपस्थित काही विचारायचे प्रश्न आपल्याला. आंदोलन आम्ही 19-20 तारखेच्या दरम्यान त्या ठिकाणी आंदोलन, शक्यतो 19 तारखेला सोमवारी आंदोलन करायचं हे. आणि स्वरूप एकदम सिंपल आहे. आज 965 नॅशनल हायवेचं काम चालू आहे. तो नॅशनल हायवे हा पुरंदरच्या लोकांच्यासाठी आणि पालखी मार्गासाठी आहे. हा हायवे वरती एवढी वाहतूक नाहीये की त्या हायवेचा आहे ना, पण त्या हायवेचा दोष असा झालेला आहे की सगळ्यात जास्त त्रास जेजुरीकरांना, सर्वात जास्त त्रास पंढरपूरच्या जाणाऱ्या वारकऱ्यांना, सर्वात जास्त त्रास जेजुरीला येणाऱ्या भाविकांना, नारायणपूरला येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांनाच व्हायला लागलाय. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 50-50 त्या ठिकाणी ना पूल बांधलेत. एकाही पुलाचा उपयोग आहे ना सर्वसामान्यांना जनतेला नाहीये ना वारकऱ्यांना आहे. हा नक्की चाललाय कोणासाठी विकास? वारकऱ्यांच्यासाठी चाललाय. म्हणजे तो पालखी मार्ग आहे का कॉन्ट्रॅक्टरचा मार्ग आहे का पुरंदरच्या जनतेचा मार्ग आहे, ह्याचाच उहापोह झाला पाहिजे. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यामुळे पालखी मार्ग रोखणं आमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्यामुळे आम्ही तो रस्ता रोखण्याचं काम करणार आहोत. त्याच्याबरोबर जी विकासाची कामं थांबलेली आहेत, आज जवळपासच ना आम्ही पै करून ना त्या ठिकाणी 10 वेळा 100 वेळा ना पाया पडून आहे ना आज अटल भूजल योजनेमधनं त्या ठिकाणी स्कीमसाठी पैसे आणले. मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये मी पत्र दिलं 1 महिन्यापूर्वी, तरी सुद्धा त्याच्या वर्क ऑर्डर चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या, चुकीच्या पद्धतीने त्याचे इस्टिमेट झालेले आहेत. आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आहे ना मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचाराची सूचना केल्यानंतर सुद्धा सरकारने वर्क ऑर्डर दिली. तिसरी गोष्ट म्हणजे
त्या ठिकाणी आज जर बघायला गेलं तर अनेक आज दुष्काळाच्या बाबतीमध्ये चारा छावण्या आणि पाणी याच्या बाबतीमध्ये पुरंदरच्या जनतेसाठी तुम्ही काय केलं? म्हणजे नुसतं दुष्काळ जाहीर केलाय, अतितीव्र म्हणून तालुका आला, आमचा हर्षोल्लास झाला की आम्हाला काहीतरी मिळेल म्हणून, परंतु आजपर्यंत त्या दुष्काळाच्या निर्णयावरती काहीही काडीचा फायदा त्या ठिकाणी आम्हाला झालेला नाहीये. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलाय की मोठ्या प्रमाणावरती जन आंदोलन घेऊन आज आमच्या दुष्काळाला आम्हाला ठोस तुम्ही काय देणार आहात, पाण्याच्या बाबतीमध्ये आमच्या काय करणार आहात, आमच्या चाऱ्याच्या बाबतीमध्ये काय करणार आहात, आणि खऱ्या अर्थाने जलजीवन मिशन असेल, त्याचप्रमाणे पाण्याच्या योजना आहेत, आमचा जो नॅशनल हायवेचा प्रश्न आहे आणि पुरंदर उपसाचा प्रश्न आहे, याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय निर्णय घेणार, याच्यासाठीच प्रामुख्याने हा रास्ता रोको आणि जन आंदोलन आम्ही त्या ठिकाणी 19 तारखेला पुरंदरमध्ये घेणार आहे. 19 जलजीवन मिशनचं काम जे चालू आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं चालू आहे. त्याच्यावरती कोणते प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष आहे? त्याच्यात काय आपण सातत्याने मी आपल्याला सांगितलं ना, आज काय झालेलं आहे माहितीये का, जलजीवन मिशनची काही कामं आज काही कामं जलजीवन मिशनची पूर्ण झाली, परंतु पूर्ण झाल्यावरती पाणी नाही आलेलं, याच्यावरती निर्णय होत नाही. आज कोणी विचारायला तयार नाही. जलजीवन मिशनचे सगळे पाईप आहेत ना, हे अख्ख्या महाराष्ट्राचे पाईप, मला वाटते पुरंदर तालुक्यात सगळे पाईप एका कंपनीकडून आलेत का? दुसऱ्या कंपन्या पाईप बनवत नाही का? सर्वे करताना पण जो प्रथम सर्वे केला ना शासनाने तो पण चुकीत झालाय, त्यामुळे गावागावात वादविवाद झाले. पाणी पुरेपूर मिळणार आहे नाही मिळणार आहे ते टाक्यावर वाद चालले गावात. म्हणून उदाहरण घेतलं आपण. आणि काय झालंय, घडी व्यवस्था आणि विकासाची कामं ही निश्चितपणे कॉन्ट्रॅक्टर करतायत, शासन करतंय, काय ह्याच्यावरतीच मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आज जलयुक्त शिवारचं काम आहे, पुरंदर तालुक्यातल्या जलयुक्त शिवारची इन्क्वायरी चालू आहे. आज नव्याने जलयुक्त शिवार 2 कामं सुद्धा काही ठिकाणी आहे ना परस्पर आहेत ना, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून मला माहित नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी नाहीयेत, आमच्या बीडीओंना माहित नाही, आमच्या तहसीलदारांना माहित नाही, आमच्या प्रांतांना माहित नाही, आपोआप कुठं आकाशातनं पडली का काय? आणि मग नक्की हे काय चाललंय ना, म्हणजे भ्रष्टाचाराचं पुरण झाल्यासारखं त्या ठिकाणी झालेलं आहे असं मला वाटतंय. आणि म्हणूनसाठी आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत ना उहापोह त्या दिवशी आपल्याला 26 तारखेला करावं लागणार आहे. नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक नायब तहसीलदार आहेत आपले, त्यांचं कार्यालय तिकडे शिफ्ट झालं आणि ईव्हीएम मशीन ह्या बाजूला ठेवलं होतं. तर ही निवडणूक आणि ज्या 40,000 लोकांना नोटिसा पाठवल्या होत्या त्या सुद्धा तिकडेच घेतल्या होत्या. मग त्याचा आणि या ईव्हीएम मशीन जाण्याचा काय संबंध असू शकतो? काय ईव्हीएम मशीन जाण्याचा आणि निवडणूक नायब तहसीलदार फक्त एकच कार्यालय तिकडे जाण्याचा प्रशासकीय इमारतीमध्ये? मला हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे की ईव्हीएम मशीन नाही गेलेलं, तुम्ही नीट लक्षात घ्या, ईव्हीएम मशीनचा कंट्रोल पॅनल गेलाय, सीपीयू. जो ईव्हीएम मशीनला कंट्रोल करतो ना तो सीपीयू गेलाय. ह्याचा अर्थ काय झाला? ह्याचा अर्थ उद्या पुरंदरच्या जनतेने कुणालाही मतं द्या, मतं कुठं जाणार आहे? संपूर्ण तालुक्याचं जे कंट्रोल पॅनल होतं, त्यापेक्षा निवडणूकच घेऊ नका ना, मतं पण तुम्हीच द्या. कंट्रोल पॅनलच काढून दिले, तेवढंच कसं गेलं, बाकीच्या मशीन नाही गेलं. मध्यंतरी प्रशासकीय इमारतीच्या तिथं तुम्ही तीव्र आंदोलन केलं होतं, त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही तालुक्यातील महिलांच्या माध्यमातून एक आंदोलन स्वरूपामध्ये उद्घाटन झालं किंवा ते चालू होईल अशी एक आशा निर्माण झाली होती. परंतु आता एवढं सगळं होऊन सुद्धा प्रशासकीय इमारतीमध्ये प्रशासनाचे कार्यालय चालू होण्याला मुहूर्त लागत नाही. या बाबतीत काय म्हणाल, नेमकं कधी होणार ते? आता आम्हाला कधी पुरंदरकरांना कधी त्या प्रशासकीय इमारतीतून कारभार चालू होताना बघायला मिळतो? 3 साठी सरकार जात नाही तोपर्यंत होईल का नाही शंका आहे. आणि आमच्या आंदोलनामध्ये तो विषय असणार, विषय हाच आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये सगळे ऑफिसेस न्यावे हा सुद्धा आमचा विषय आहे. पालकमंत्र्यांनी सूचना केल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत प्रशासकीय इमारत का केलं नाही हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन मार्क. पालकमंत्र्यांनी सूचना केली त्यानंतर सुद्धा अजून प्रशासकीय इमारत तिथे गेलं नाही. आणि का नाही गेलं? आणि त्यानंतर ईव्हीएम चोरीला गेले. मग हे का? दुष्काळ जाहीर केला
आणि कर्ज वसुली मात्र चालू आहे. काय कुणाचे वाढले ऊस गेले 5 टन 10 टन त्याचे सुद्धा बँक कापून आणली पैसे, ते सुद्धा थांबवले नाही ना. कर्ज वसुली थांबली पाहिजे दुष्काळी मध्ये. दुष्काळाचं जे नॉर्थ कुठलाच लागू केलेलं नाही, कुठलंच नाही. म्हणजे मुलांची फी असेल, शाळेची फी असेल, परीक्षेची फी असेल, पिण्याचं पाणी असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, पाणी टंचाई जिथे तिथे तातडीने बोरवेल घेणं, तिथल्या लोकांना पाणी कसं देता येईल, असली कुठलीही गोष्ट कर्जमाफीचा असेल किंवा कर्ज वसुलीचा विषय असेल, त्या सगळ्या विषयात सरकार ठप्प आहे आणि इथल्या अधिकारी कुणी त्याच्यात सहभाग घेत नाही. कारण वरूनच काही निर्णय होऊ शकत नाही. मग वरती सरकार आहे का नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. त्यांच्यातच चाललंय फक्त. म्हणजे 3 पायाचं सरकारचं चाललंय, 3 चाकाचं. की कोणचं चाक कोणीकडे ओढते, कोणचं चाक कोणीकडे ओढते तेच कळत नाही. पण आता जर बघितलं तर भाजपने काल परवापासून एक उपक्रम राबवलाय की ज्या माध्यमातून एक पॉम्पलेट्स ब्रॉशर जे आहेत त्यांचं वाटप चालू आहे आणि त्यामध्ये पुरंदरमध्ये किंवा राज्यामध्ये देशामध्ये कोणकोणत्या विविध योजनांचं वाटप केलं जाते किंवा शेतकरी असेल, महिला, तरुण, बेरोजगार यांच्या नवीन उद्योजक स्टार्टअपसाठी या बाबतीत माहिती दिली जाते. मग तुम्ही तर म्हणताय की काहीच पोहोचलं नाही पुरंदरमध्ये आणि एकीकडून भाजप तर म्हणताय की पुरंदरमध्ये विनंती आहे, काही पोचला असेल तर आम्हालाही सांगा, आम्ही लाभधारकांना भेटू, आम्हालाही आनंद वाटेल, आम्ही बरोबर. आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती पाहिजे. बातम्या येतात की या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काय रिएक्शन आले ते आम्ही वाचतोय ना. जे लोक त्या पद्धतीनं रिॲक्ट होतात, काय त्यांना मिळालं का नाही, सोडून जातात पण ते गाव ते कशाला करते. शासन आपल्या दारी कार्यक्रम जिजुरीमध्ये घेतला, एवढी मोठी गर्दी केली, लोकांना 5-5 तास बसवलं, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आले. पुरंदर मधल्या एका माणसाला लाभ मिळाला, तुम्ही स्वतः नाही, एका माणसाला लाभ मिळाला. विश्री कार्ड रोजच मिळतंय, तलाट्याचा दाखला रोजच मिळतोय, उत्पन्नाचा दाखला रोजच मिळतो. नवीन काय दिलं शासन आपल्या दारी? हा कार्यक्रम राबवला, 3 वेळा रद्द झाला. त्या मंडपवाल्याला करोडो रुपये खर्च केले, करोडो. किती करोड केले ते त्यांनाच माहिती, त्याचा हिशोब कोणी देत नाही. आणि मग एवढी लोक आणली एसटीने, सकाळी बसवली 10 वाजता, हे सगळे आले 4 वाजता, 7 तास 7-8 तास लोकांना बसून ठेवलं आणि लावलं मागाने. तेवढ्या तारा द्या आम्हाला. शासन आपल्या दारीच्या ऐवजी आपण पाठपुरावा करावा की प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती सक्षम करा, असं जर तुमच्या वतीने जर त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवला तर असा लोकांना ऐकायला मिळू द्या, म्हणजे बरं वाटतं. यंत्रणा सक्षम सत्तेतल्या माणसांनी करायचं, आम्ही विरोधात आहे. आंदोलन करणं हेच आमचं काम आहे. आमचं काम आवाज उठवणं. दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी जे काही मापदंड घालून गेले किंवा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाने नेमक्या काय काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कुठलं ताळतंत्र अवलंबलं पाहिजे, तर त्यांनी काल परवा जे काही मापदंड दुष्काळी परिस्थिती द्यायला हवे होते, कर्ज वसुलीचा एक भाग झाला. MSEBीचा सुद्धा काल त्यांनी एक दंड घातला मोठा की कुठल्याही परिस्थितीत सक्तीने वीज बिल वसुली होईल. ही भयावह परिस्थिती आहे. आज लोकांचा उदरनिर्वाह तुटपुंजी साधणे आहे दुष्काळी तालुक्यामध्ये. असं असताना एक जबाबदार डिपार्टमेंट सरकारचं जर असं म्हणत असेल की कुठल्याही परिस्थितीत आम्ही सक्तीने वीज बिल वसुली करू, निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी अगदी खामखोपपणे राहू. हा झाला एक MSEBीचा भाग. पण कुठल्याही प्रकारची सरकारी सरकारी कार्यालय असेल, सर्वसामान्य माणसाकडे त्याची थकबाकी असेल, निश्चितपणे आम्ही ती जोपर्यंत शेतकऱ्याला मुभा आली, जोपर्यंत शेतकऱ्याला तेवढा वेळ आला, तो वेळ देऊनच सरकारने ती वसुली करावी, यासाठी आम्ही सर्वच जण निश्चितपणे प्रयत्न करू. अन्यथा आम्ही उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. ही सुद्धा त्यातली एक महत्वाची बाब आहे. पुरंदर उपसा सिंचन बद्दल एक प्रश्न आहे की 15 फेब्रुवारीला त्याचं काम पूर्ण होणार होतं, तो त्यांनी कार्यकाल दिला होता, तर नक्की कामाची स्थिती काय आणि 15 फेब्रुवारी नंतर नक्की पाणी शेतकऱ्याला मिळणार? पुरंदर उपसाच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे जी जलसंधारण आणि ह्याच्या माध्यमातून काम सुरू होतं. इलेक्ट्रिक आणि जे
पंप दुरुस्ती आहे, मोटर आणि इलेक्ट्रिफिकेशन, ह्याच्यासाठी आपण परत एकदा ना पालकमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी आपण सोमेश्वर कारखान्याची जी टीम आहे त्याला ॲडिशनल लावलं आणि ते काम पूर्ण करून घेतलं. पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये पुरंदर काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. पंप्स आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये चालू केलेले आहेत की ते जेणेकरून 6 महिने त्या ठिकाणी ते पंप राहतील. तिथली जी दुरुस्ती आहे, जिथं कचरा गळत होता किंवा काय होतं, ती सगळी जाळी लावून त्याची दुरुस्ती केलेली आहे. साधारणतः 20 तारखेपर्यंत 19 ते 20 तारखेपर्यंत ती स्कीम चालू होईल आणि त्या स्कीममधलं पाणी यायला सुरुवात होईल. आपण आता म्हणतो दुष्काळी परिस्थिती आहे, तीव्र दुष्काळाचा तालुका म्हणून आपला जाहीर झालेला आहे. आता तालुक्यातील जे पाणी पुरवठा, पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी जी धरणं आहेत त्यामधल्या पाण्यासाठ्याच्या बाबतीत आता काय परिस्थिती आहे? पाण्यासाठा जो आहे धरणांमधला, त्या बाबतीत आता एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे? पाणी साठ्याची भयानक परिस्थिती म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, मागच्या महिन्यामध्येच आम्ही रिव्ह्यू घेतला होता तहसीलदार महोदय यांच्या बरोबर, प्रांत मॅडम पण होते त्याला. मागच्या महिन्यात रिव्ह्यू घेतला त्यावेळेसच नागरिक किंवा सगळ्या शहरामध्ये आता पाण्याचा सोर्स आपल्याला कुठलाही राहिला नाही. वीर धरणाशिवाय कुठलाही पाण्याचा सोर्स त्या ठिकाणी राहिलेला नाहीये. मध्ये आम्ही जाणारी जायला सुद्धा फॉलोअप करून पाणी त्या ठिकाणी सुटलंय, ज्याच्यामुळे 1 महिना 1.5 महिन्याचं रिलीफ. नायगावचा काही वरचा परिसर असेल पूर्वेकडचा, त्याचप्रमाणे पांडेश्वरचा असेल, रिसे आणि राजुरीच्या परिसरामध्ये आहे. पुरंदर विस्तचं पाणी सुटल्यानंतर काही प्रमाणात जनावरांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये थोडंफार निधी मिळणार आहे. परंतु प्यायच्या पाण्याच्या बाबतीमध्ये कंपल्सरी टँकर्स हे पूर्व भागामध्ये सगळीकडे आपल्याला सुरू करावे लागणार. गराड्याच्या पाण्याची पातळी पण खूप कमी आहे. सासवडचं पाणी आपण त्या ठिकाणी बंद करून दिवे पाईपलाईनला सासवडचं पाणी जोडतोय, त्याचं काम आता चालू आहे. दिव्याची जर पंचक्रोशीची जलजीवनची काम आता पूर्ण होईल या 20 तारखेपर्यंत. ते झाल्यानंतर दिवे आणि सोनवडी या गावांचं जे आता टँकर चालू आहे ते टँकर स्विचओव्हर करून इतर ठिकाणी वापरता येणार आहे. परंतु 90% आज तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि वापरण्याच्या पाण्याची भयंकर अवस्था आहे. परंतु सगळ्यात दुर्दैव असं आहे की आता मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आपले प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी निलंबित झाले. तहसीलदार महोदय सुद्धा आणि प्रांत मॅडम सुद्धा. त्या ठिकाणी अजूनपर्यंत नव्याने अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट झालेली नाही. ती अपॉइंटमेंट झाली की त्वरित मिटिंग घेऊन त्याबाबतचा निर्णय होईल. परंतु आज तरी आमच्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधार आहे. 2003-04 सारखी तीव्रता दुष्काळाची आणि त्याच्यापेक्षाही भयानक, कारण 2-3 मध्ये काहीतरी पाणी तालुक्यामध्ये होतं, परंतु आता कॅनॉलला सुद्धा पाणी नाही. एकमेव सोर्स हा वीर धरण, हा एकमेव सोर्स आहे ना पुरंदर तालुक्याच्या जीवन मरणासाठी त्या ठिकाणी राहिलेलं आहे. सर, ईव्हीएम प्रकरणात प्रांत तहसीलदार यांचं निलंबन झाल्यामुळे 10 दिवसावरती वीरची यात्रा आलेली. अजून यात्रा नियोजन मीटिंग नाही. त्याच्यामुळे त्या संदर्भात आपण गुरुवारी मीटिंग होती, परंतु त्यापूर्वीच त्या ठिकाणी निलंबन झालं. 8 तारखेला त्याची मीटिंग होती यात्रेची, परंतु ते निलंबन झाल्यामुळे त्या ठिकाणी ती मीटिंग होऊ शकली नाही. त्यामुळे आता नवीन अधिकारी आल्यानंतरच मीटिंग होऊन त्याच्याबाबतचं नियोजन होईल. आम्ही प्रयत्न करतोय, परंतु अजूनपर्यंत त्याच्याबाबतचा निर्णय झालेला नाही. नवीन अधिकारी असतोपर्यंत पर्यायी अधिकाऱ्यांचा आज कलेक्टर साहेबांची नव्याने आपल्याला माहिती आहे, दिवशी कलेक्टर साहेबांची पण बदली झाली. दिवशी साहेब त्या ठिकाणी आलेत. दिवशी साहेबांना सकाळीच विनंती केलेली आहे. गवारे साहेबांच्याकडे आज जर चार्ज मिळाला तर उद्या त्याच्याबाबत मीटिंग घेत नाही. सर, आता दुष्काळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तालुका तीव्र दुष्काळामध्ये आहे. आज 3 ते 4 महिने झाली परिस्थिती कशी आहे. एक ईव्हीएम गेलं, एक ईव्हीएम मशीन चोरी गेलं तर अगदी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे सर्व अधिकारी या ठिकाणी भेटी देत आहेत. मग हे अधिकारी फक्त ईव्हीएम गेल्यानंतर आले, पण तीव्र दुष्काळी तालुका म्हणून पुरंदरमध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही तशी तितक्या गांभीर्याने. या बाबतीत काय म्हणत? सध्या प्रशासन हे फक्त निवडणुकीवरती काम करतंय, लोकांच्यावरती म्हणजे मतदारांच्यावरती काम करत नाही. आणि आता ईव्हीएमचं CPU गेल्यामुळे मला वाटतं आम्हाला मतदान करायची पण गरज नाही. मतदान पण तेच करून घेतील. गांभीर्य कशी त्याच्या लक्षात येणार. 1 रुपयाचा जर विमा होता सर मागच्या वेळी काढला होता, तर ते कांद्याच्या बाबतीत तो भरपूर विमा कॅन्सल झालाय किंवा ते रिजेक्ट झालेत फॉर्म, अशी काही चर्चा आहे? कांद्याच्या बाबतीमध्ये आणि तांदळाच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत मंजूर झालेली आहे. बाकी सगळ्या पिकांना मंजूर झालेली आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये आपण कृषी खात्याच्या माध्यमातून
त्याच्यामध्ये कोर्टामध्ये लढा करतोय. आम्हाला खात्री आहे की कांद्याचाही विमा त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि आपल्या पुरंदरमध्ये तांदळाचे फक्त सोयाबीनचं जे पीक आहे त्याला विमा मिळणार नाही, कारण सोयाबीनची आपल्याकडे जी लागवड जी आहे ती 1500 हेक्टरपेक्षा कमी आहे. बाकीच्या सगळ्या पिकांना मिळेल. आम्ही त्याच्यासाठी भांडतो आहोत. आम्ही सर अजून एक प्रश्न आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये ते बचत गटांना फायनान्स वगैरे असं लोन देतात, तर ते फायनान्सचे कर्मचारी कधी रात्री 9 वाजता कधी 10 वाजता वगैरे जातात, पण महिला काय करतात, त्यांच्या गटाचं संपूर्ण सहाय्य घेतलेलं असतात, त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत किंवा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकत नाही. कालच बचत गटाची बातमी खूप मोठी एका वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. आज सकाळीच मी SP साहेबांना सदर्व सविस्तर पत्र दिलेलं आहे की ह्याच्याबाबतची इन्क्वायरी करावी आणि दुष्काळ सदृश परिस्थिती पुरंदर तालुक्यामध्ये आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारची वसुली कर्जांची ही त्वरित थांबवावी, कारण ती परिस्थिती त्या ठिकाणी नाहीये. आणि त्याचबरोबर जो बचत गटाच्या बाबतीमध्ये गैरकारभार पण झालाय, केवळ वसुली नाही, बचत गटांची वसुली तर सावकारी सारखी चालू आहे, कारण बचत गटांना कर्ज देणाऱ्या ज्या बंधन सारख्या बँक आहेत ना 36% व्याज घेत आहेत. हे व्याज द्यायला परवानगी कुठल्या रिझर्व्ह बँकेने दिली हाही अभ्यासाचा विषय आहे की 36% व्याज देत आहेत, म्हणजे हा सावकारीपेक्षा वाईट झालं. आणि हे धंदे फायनान्स कंपन्यांचे आणि यांचे चालू आहेत. त्यामुळे मी ऑलरेडी SP साहेबांना ते दिलेलं आहे आणि आमच्या आंदोलनामध्ये हाही विषय आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे. बचत गटांची महिलांच्या नावावरती खोटी कर्ज काढणं, बोगस कर्ज काढणं, ह्या सगळ्यांची इन्क्वायरी कंपल्सरी झाली पाहिजे. आणि ज्या बँकांनी आणि फायनान्स कंपन्यांनी हे केले त्यांनाही त्या ठिकाणी ना इमिजिएटली त्वरित शासन झालं पाहिजे, जसं EVMच्या बाबतीत तत्परता दाखवतात. रात्रीच्या 10-10 वाजेपर्यंत ते थांबतात तिथे. बरोबर. वीरसारख्या ठिकाणी जवळजवळ 12-13 असे फायनान्सवाले महिलांना आतून त्रास देतात. ज्या दिवशी चोरी झाली EVM मशीनच्या CPOची, त्या दिवशी त्या कचेरीमध्ये अशी चर्चा आहे की तिथं मस्तानी मालाचं काय पूर्वीचा अलंकार वगैरे ठेवला होता आणि त्याच्यासाठी ती चोरी झाली, तर त्याचं ऑडिट कधी या कचेरीचं होणार आहे का भविष्यामध्ये? ऑडिटची मागणी करणार काय जे EVM मशीनच्या जे चोरी झालं CPO त्या म्हणजे त्याच्यानंतर अशी चर्चा चालू झाली की तिथं मस्तानी मालात अलंकार होते, काय त्या अलंकाराची चोरी झाली का ते सुरक्षित आहे? हे सगळं बकवास आहे. मस्तानी मालाचा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्याला माहिती असेल, हम्पीवरून आहे ना आपण पुरातत्वचे लोक आले होते, हे त्याचं प्रेझेंटेशन आहे, तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो. तिथनं कार्यालय हल्ल्यानंतर काय होणार आहे ना हे पण आम्हाला अख्खा प्रोजेक्ट आहे ना त्यांनी पाठवलंय. मस्तानी महलचा हेरिटेज मस्तानी महल आता खोदायला लागेल, मग सोनं बिनं पाडलं बिडलं तर. मला वाटतं EVM मशीन आणि सोन्याची पेटी याच्यातला फरक तर त्याला कळत असेल आणि त्यांनी इतर काही नेलं नाही. त्या ठिकाणी मला वाटतं ट्रेझरी पण आहे ना, ट्रेझरी मध्ये पैसे नाही नेले आणि EVM मशीन आणि EVM मशीनचा CPO कसं नेला माहितीतला असं नेला का? त्याचं काय ऑडिट होणार आहे का मस्तानी मालाचं? कशात झाले ऑलरेडी. आम्ही नॅशनल ह्याच्यातनं ऑडिट केलेलं आहे, तिथं काय करायचं हे ठरवलेलं आहे. त्या ठिकाणी कशा प्रकारे ना त्याला हे करायचं ह्या सगळ्याचा प्रस्ताव तयार झालेला आहे ऑलरेडी. मी आणि आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हा पूर्ण आहे ना प्रस्ताव म्हणजे त्याचं हे तयार केलेलं आहे अख्खं. मस्तानी महल कशा प्रकारे होणार आहे, त्याच्या कशा प्रकारे त्याचं हे करायचं ऑलरेडी सगळं काही डिसाइडेड आहे. फक्त जागा मोकळी होत नाही म्हणून अख्खे सगळे फोटो आहेत त्याच्यामध्ये. मस्तानी सारखीच हालत झाली आहे पुरंदर तालुक्याची. उल्लेख झाला की थांबवू नये आता उल्लेख केल्याचं थांबणार नाही, म्हणून तर सांगितलं ना, दुर्दैव असं आहे पुरंदर तालुक्याचं की जशी मस्तानीची परिस्थिती झाली ना तशी परिस्थिती पुरंदर तालुक्याची करून टाकली. स्टे उठले का नाही अजून पुरंदर मधले? ते तुम्ही म्हटलं ते राज्यातला पहिलाच तालुका आहे माझा की प्रत्येक कामावरती स्टे टाकला जातोय, आता तरी स्टे उठलेत का नाही? स्टे उठलेत, परंतु स्टे उठलेत, कामांनाही सुरुवात करायची आहे, परंतु त्याच्यावरती निधी अजून सरकारने मंजूर नाही. म्हणजे आता स्टे उठवलेत, निधी अडवून ठेवलाय. म्हणून तर म्हटलं ना मागतानी सारखी हालत झाली. जलयुक्तशिवारच्या कामाची चौकशीची मागणी करणार होती, CPOचा जो स्टे होता विधानसभेमध्ये, त्याची पुढे काय प्रगती? अजूनपर्यंत त्याची माहिती राज्याच्या अँटी करप्शनच्या कमिशनरनी दिलेली नाहीये, कुणी दिलेली नाहीये. आज खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. आज खरं म्हणजे जलयुक्त मध्ये ती कामं जर व्यवस्थित झाली असती तर आज पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ नसता.
आजही त्याची इन्क्वायरी झालेली नाहीये. हजारो कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या कामांची इन्क्वायरी होत नाही का? हा खूप मोठा प्रश्न आहे ना. जलयुक्त 2 आलं पण 1ची चौकशी नाहीये त्या ठिकाणी. परवाच उपमुख्यमंत्री म्हणले की त्या जलयुक्त शिवाराचं काम चांगलं झालं, त्यामुळे त्यांनी आभार पण मानले होते नगरच्या याच्यामध्ये. पुरंदर हवेलीपुरता मर्यादित आहे, त्यामुळे पुरंदर हवेलीपुरतं बोलणं मला वाटतं योग्य राहणार आहे. जलयुक्त शिवार पुरंदर हवेली हा अभ्यासाचा विषय आहे. शेताचे बांध जर बांधारे म्हणून दाखवले असले, तुमच्या लक्षात आलं का, 2 गुंठ्यामध्ये जर 2000 मीटरचा शेतसारी काढलेली असली तर हा अभ्यासाचा विषय आहे ना की जलयुक्त शिवार कुठे आहे. किंवा एक जेसीबी, तुमच्या लक्षात आलं का, एक जेसीबी जवळपास 650 तासांपेक्षा जास्त तास चाललाय. जो किती म्हणजे दिवस कितीचा असतो, 24 तासाचा दिवस असतो का 300 तासाचा दिवस असतो, हाही अभ्यास करायचा विषय आहे. आता हे माझ्या तालुक्यात झालंय, मला माहित नाही इतर तालुक्यांमध्ये काय झालंय ना, तोही शोधायचा विषय आहे. अजून काही विचार, महत्वाचा विषय आहे ना जो आहे तो आता तिन्ही अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 26 तारखेला आज पुरंदर तालुक्याची असणारी दुष्काळ सदृश्य परिस्थिती, पुरंदर तालुक्यामध्ये नॅशनल हायवेचं असणारं चुकीच्या पद्धतीचं आणि निकृष्ट दर्जाचं काम, ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही रास्ता रोको आणि आंदोलन, प्रशासकीय इमारत, चारा, पाणी आणि आम्हाला न्याय हवाय. पुरंदरला न्याय हवाय की आज सगळ्या प्रॅक्टिसेस आमच्याकडेच करणार काही ईव्हीएम पासून सगळ्या, तर त्याही आम्हाला त्या ठिकाणी विचारायच्यात. आणि त्यासाठी आम्ही जन आंदोलन 26 तारखेला आंदोलन त्या ठिकाणी सुरू करतोय. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे पुरंदरची सगळी जनता त्या ठिकाणी आमच्याबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी होईल. हा पहिला आमच्या ह्याचा. आणि 18 तारखेला आदरणीय माजी कृषी मंत्री देशाचे शरदचंद्रजी पवार साहेब हे 18 तारखेला आचार्यात्री सभागृहामध्ये ते सर्व पुरंदर तालुक्यातल्या सर्वांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. दुष्काळाच्या संदर्भामध्ये माहिती आम्हाला सगळ्यांना कशा प्रकारे काम केलं पाहिजे याबद्दल देणार आहे. तर आपण सगळ्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित करतो. ते त्यांची सभा आहे, तेही आपण त्या ठिकाणी आपल्या वृत्तपत्राच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करावं ही विनंती आपल्याला त्या ठिकाणी. जागा पुरल का ती? जागा पुरल की काय करायची? जागा ते करतील ऐका ना सर, तुम्ही आता जे सांगितले सगळे मुद्दे सांगितले ह्याच्यात तुम्ही सांगता की पुरंदरची जनता सगळी काय, पण हे जे तुम्ही सरकारचं अपयश हे जे सगळं मांडताय तुम्ही सगळे, हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा महाविकास आघाडीचा काय संयुक्त दौरा गावोगावी होणार आहे का? महाविकास आघाडीचे पूर्वीचं नियोजन आहे का काय असं? 26 तारखेपर्यंत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे अध्यक्ष, हे तिन्ही अध्यक्ष, आपचे अध्यक्ष हे एकत्रितपणे संपूर्ण तालुक्याचा दौरा त्या ठिकाणी करणार आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी मीटिंग लोकांची घेणार आहेत, लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहेत. कारण आजही लोक आमच्याकडे येत आहेत, चाऱ्याच्या बाबतीमध्ये विचारणा करतात, पाण्याच्या बाबतीमध्ये विचारणा करतात. प्रश्न आहे, आपली महाविकास आघाडी अनेक पक्ष आपल्याकडे आहेत, सगळे स्थानिक अध्यक्ष, पण आमचं नाही. आपण लोकांच्या प्रश्नावर कमी पडणार का सगळे एकत्रित असून सुद्धा? मूर्त का करते आंदोलनाची 29 तारीख, 9 तारीख, 10 तारीख लगेच लोकांना रस्त्यावर येऊन लगेच त्यांना दुष्काळाचा अनुभव म्हटला ना आपण, किती वर्ष दुष्काळ काढली त्यांनी? दुष्काळाचा अनुभव चांगला आहे तुम्हाला? दुष्काळात आम्ही रस्त्यावर उतरा ना मला पुरंदरवाले जालमल्यात दुष्काळात कमी पडताय तुम्ही, पेपर वाचले होणार आहे आता आपण पुरंदरमध्ये नाही. ऐका ना, होय भाऊ, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्ही इथंच आता निर्णय घेतो. लोकांचा विश्वास उलटा राजकीय पक्षांवरचा. मागचं 3 जागी सारखं होतं, एकच 3 जागी काय फरक आहे? ते घरात बसून होते, इथं बसून काम करतात, खात्यात पैसे काम करत, ठीक आहे ना. तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काय काम करणार?
आवाज उठवायचंच काम करायचं सर काय नाही तुमचा आवाज म्हणजे आम्हाला पुढे कोण आवाज उठवणार होता तुम्ही रस्त्यावर उतरून गेला तुमच्या तुम्ही आनंदी आहे का पत्रकार आनंदी आहेत का बाबड्यांना काल पडवलं तरी तुम्ही आनंदी आहे सगळं आनंदी पत्रकार सुद्धा सुरक्षित नाही तुम्ही रस्त्यावर व्यवस्था सुरक्षित नाही बघू ना तुम्ही या रस्त्यावर आम्ही रस्त्यावर आज आलो होतो फक्त पाहून होती आम्ही गेलो होतो काढल्याबद्दल अभिनंदन. लवकरच बाबळे साहेबांची चौधरीची आणि आसिम सरोदेची सभा पुरंदरमध्ये घ्यायचा प्रयत्न आम्ही करतो. आचारसंहिता भागाच्या विषय असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न 32,000 बोगस मतदानाचं काय झालं ठीक आहे. तुम्ही आजच्या प्रेसमध्ये 32,000 बोगस मतदानापैकी आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मी स्वतः हायकोर्टामध्ये गेलो होतो. हायकोर्टाच्या पुढे महाराष्ट्र शासनाला आणि इलेक्शन कमिशनरला त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांना नोटिसा काढल्या होत्या. त्यांनी त्याच्या समोर सांगितलं की 122 नावांमध्ये साम्य आहे पण कन्फर्म नाही ही नावं एकच आहेत का म्हणून, म्हणजे ती व्यक्ती एक आहेत का काय ते. आणि 297 नावं ही अख्ख्या पुरंदर तालुक्यात दुबार आहेत. किती 32,000 पैकी आता 297 दुबार तर आहेत ना. आम्ही दाखवले तिथं ज्यांची ऑब्जेक्शन नाही आलेली. माझंच नाव वाळूंजला बी आहे, ट्रान्सपोर्टला बी आहे. इथं नगरसेवकाला मतदान करतो तिकडं गावात ग्रामपंचायत करतो. आणि त्या 32,000 मध्ये काही साध्य झालं नाही. त्या ठिकाणी कोर्टामध्ये कलेक्टरांनी आणि महाराष्ट्र शासनाने स्पष्ट दिलंय. त्याची कॉपी जर पाहिजे असली तर तुम्हाला भाग्यवान मस्केंना मी सांगतो द्यायला. आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो. अक्षरशः काही सापडलं नाही. भाग्यवान कॉपी दे मला 15 लाख जुमला आहे सगळा. आणि नावडे गावामध्ये अल्पवयीन मतदारांनी मतदान केलं त्याच्यावर अजूनही निर्णय मिळाला नाही. आणि मला आवर्जून सांगावं लागतं आज परिषदेमध्ये कोणत्याही मुख्य वर्तमानपत्राने ते पेपरमध्ये आजही कुठली बातमी किंवा ज्यांनी बोगस नावं लावल्यात त्यांना कोणीही जाब नाही विचारला. पत्रकार या नात्याने मी आजही तुम्हाला परत आवाहन करतो की ज्यांनी बोगस नाव लावल्यात ते त्या गावातील पुढाऱ्यांना किंवा ज्या संघटनेची ज्या पक्षाची लोक आहेत त्यांना आजही तुम्ही जाब विचारा की तुम्ही आजही 5 वर्ष मुदत संपत आलेली आहे. जो सरपंच आहे तो बोगस नाव लावतो त्याच्या स्वतःच्या मुलीचं दादा मी प्रत्येक पत्रकाराला वैयक्तिक भेटलो आणि प्रत्येकाला सांगितलं. तुम्ही त्या याचे प्रमुख आहात ना कोणत्या कमिटीचे तर तुम्ही पत्रकार परिषद बोलवली का आतापर्यंत? तुम्ही स्वतः पत्रकार परिषद आणि मग पत्रकारांवरती आरोप करा. त्यांच्या दुकानात जाऊन आपण माहिती आम्ही तुमच्याकडे तुम्हाला तुम्ही बोलवायला पाहिजे तुम्ही पत्रकारांवरती आरोप नका. नाही 32,000ची कॉपी द्यायची ठीक आहे. पत्रकारांवरती जाब नाही विचारलं. मी प्रत्येकाला तुम्ही बोलवलं का? तुम्ही पत्रकारांशी मी प्रत्येकाला वैयक्तिक सांगितलं आहे. फक्त कॉपी द्या. तुमचे जे निकाल ते सगळे तुम्ही निकाल काय देशामध्ये एवढं जलयुक्तीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत. माझ्या गावामध्ये परत एकदा जलयुक्तचं काम चालू होते. ठीक आहे तुम्ही सांगा मी माझी पत्रकार परिषद लावा सर्व परिषद देतो. विषय जाऊ द्या. जो विषय मांडतात ना ते तरीच कोणी देत नाही आणि म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो. वैयक्तिक लाभ अजिबात होत नाही. फक्त कोट्यवधी रुपये आल्यात. रस्त्याने पाईपलाईन फिरणार आहे. 12 जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत आम्ही निवेदन दिली. सगळं केलं की लोकांना त्याचं वैयक्तिक कनेक्शन द्या. दुष्काळी परिस्थिती आहे. लोकांना पाण्याचा लाभ मिळू द्या. लोकांना फार हे परंतु शासनाकडे जेव्हा दुसरी चौकशी केली त्याच्यातलं दुसरं वास्तव असं आहे की शासनाकडे रिपोर्ट गेलेला आहे. त्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी सांगतायत की आमच्याकडे पूर्वी त्या गावामध्ये खळद गाव आहे समजा. खळद गावामध्ये जर 1045 कुटुंब राहत आहे
या कुटुंबामध्ये 655 लोकांच्याकडे ह्याचं पाणी आहे, वैयक्तिक नळ कनेक्शन आहे असा अहवाल शासनाकडे गेलाय. मग हा अहवाल कसा गेला? प्रत्यक्षात जर पाहिलं तर फक्त 143 लोकांना नळजोड दिलेली आहे आणि उर्वरित लोकांना कुठल्याही प्रकारची नळजोड अजिबात नाही. परंतु शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या वरती प्रेशर आणून माझ्या दाराचं विहीर असेल, माझ्या दाराचं बोरवेल असेल, जर मला त्याचं वैयक्तिक पाणी, मला स्वतःचा सोर्स उपलब्ध आहे, मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या नावापुढे त्याला पाणी मिळतंय असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. आणि त्या आधारेच त्या लोकांच्या वरती आता अन्याय होतोय. ह्या लोकांनी जी खोटी माहिती भरली त्याच्यामुळे ह्या लोक पाणी मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचं कनेक्शनचं लाभ मिळणार नाही. एका कनेक्शनला जर पाहिलं तर साधारणतः 4 ते 4,500 रुपये खर्च आहे. आणि हे जर प्रत्येक ग्रामपंचायतीला सांगतील की तुम्ही हा खर्च करा, तर खळदची ग्रामपंचायत एवढी सक्षम नाही की 35-40, मी गावचं उदाहरण फक्त सांगतोय, अशा कोट्यवधी रुपये ह्या ग्रामपंचायती करण्या सक्षम नाहीयेत की हे देऊ शकतील. मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर खरंच हा मुद्दा जर केला तर ह्याच्या मुळापर्यंतचा ह्या ज्या बोगस नोंदी बिंदी झाल्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांना जाब त्याचं विचारलं पाहिजेत. आणि हा कुठंतरी जर तुम्ही नागरिकांना जर पाणी मिळवून देण्यात यशस्वी झाला तर निश्चितपणे जनता तुमच्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आहे. ऐका ना योगेशजी, ह्याच्यातले जे लूप होल्स आहेत त्यासाठी मिटिंग झाली. आत्ताच्या अधिवेशनामध्ये बजेटचं सेशन जे आहे 26 तारखेला सुरू होते, त्याच्यामध्ये हा मुद्दा आपण घेतोय. कारण सगळीकडेच आहे ना, जलजीवन मिशनच्या मध्ये कुठेही आहे ना पाण्याचे कनेक्शन आहेत ना, त्याचं अंतर्भूत केलेलं नव्हतं त्यांनी ते. तर सगळीकडे आपण ते अंतर्भूत करतोय. घर घर जल आहे ना, ह्याच्यामध्ये कंपल्सरी जलजीवन मिशनचे आता आपल्याकडे MGPची स्कीम आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या MGPच्या स्कीम मध्ये ते अंतर्भूत नव्हतं, तर MGPच्या स्कीम मध्ये ते अंतर्भूत करावं कनेक्शनचं. ह्याच्यासाठी आम्ही आता आग्रह धरलेला आहे. त्याचा निर्णय ह्या बजेट सेशन मध्ये त्या ठिकाणी 100% होईल याची खात्री आहे मला. तुमच्या लक्षात आलं का? त्यासाठी आम्ही आग्रही धरणार आहे आता बजेटमध्ये. त्याच्यात तुम्ही जे म्हणताय सर की ते मान्य आहे, त्याच्यात आता तुम्हाला कनेक्शन मिळतील, तुम्ही तो आग्रही आहात. परंतु त्याच्यात ही जी दुसरी क्लॉज मी सांगितला तुम्हाला की त्यांच्याकडे ज्या नोंदी आहेत पूर्वीच्या, ऐका ना, नोंदीचा विषय नाहीये, नव्याने कनेक्शन सगळ्यांना मिळेल. सगळ्यांना आहे ना, म्हणजे इथं प्रत्येक वाडी वस्ती जलजीवन मिशनचा विषय असा आहे की घर घर जल, त्याच्यामध्ये प्रत्येक घरापर्यंत कनेक्शन द्यायचं. म्हणजे जेवढी घरं तेवढे कनेक्शन, जेवढ्या मालमत्ता तेवढे कनेक्शन. असा डाटा पुरंदर तालुक्यातला जवळपास 35,000 लोकांचा डाटा आहे. फक्त शुद्ध कनेक्शन 9,000 त्यांनी तालुक्याचे दाखवले. म्हणजे त्यांच्या माहितीनुसार मी त्या कार्यकारी अभियंत्यांना पण भेटलोय जाऊन त्यांच्या, तर त्यांचं म्हणणं आहे फक्त आमच्याकडून जर निर्णय झाला तर याच्यात 9,000 लोकांना फक्त कनेक्शन मिळतील, बाकी 35,000 लोकांना ते मिळणार नाही असं ते म्हणताय. मग तुम्ही हा मुद्दा उलट लावणं फार गरजेचं आहे. दुसरा एक प्रश्न आहे, ब्रेकिंग न्यूज आली, चहा कॉफी आलं नाही का? कुठे मग काय एवढा वेळ काय तासभर लावतोय? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री काँग्रेसचा राजीनामा घेऊन दुसरीकडे चालले, आपण काय प्रतिक्रिया आहे का? तुमच्यासारखंच आम्हालाही कळालंय, दुसरीकडे कुठे चाललेच असं नाहीये. अशोकराव चव्हाणांनी त्या ठिकाणी आमदार पदाचा राजीनामा अध्यक्षांच्याकडे दिलेला आहे. मी विधिमंडळातल्या काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये बोललो, ते काँग्रेसच्या विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये आले होते. त्यानंतर ते नार्वेकरांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे आपले जे अध्यक्ष विधिमंडळाचे, त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. पक्षाचा राजीनामा नाही दिलेला, आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांचा फोन काही संपर्क होत नाहीये. त्यामुळे जोपर्यंत संपर्क होत नाही, निर्णय होत नाही, त्यापर्यंत मी काही बोलणं योग्य नाहीये. फक्त त्यांचा राजीनामा हा अध्यक्षांना त्यांनी दिलाय, तोही आमदारकीचा दिलाय. आता ते मागच्या लोकसभेचे उमेदवार होते 2019ला, त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पण राजीनामा दिला असं गप्पा मारला जाणार. जे आमचं रेकॉर्ड होतं की काँग्रेस गट भाजपचा आहे ना, आता रस्त्यावर तयार आहे. सुरुवात झाली काय पुढं 7-8 दिवसात कशाला 8 दिवसांनी आचारसंहिता आता 7-8 दिवस आचारसंहिता लागली की ईडी सीडी पीडीची काही भीती नाही. पैसे नाही एवढे भाऊ, एवढे पैसे आमदार फार अनुभवाचे दुष्काळ भयंकर पाहिजे. दुकाळ पक्क दर्शन गेलं विचार सगळ्यात मोठं काम आहे.
बरं अजून काय बोलायचं जलजीवन जलजीवनच्या टाक्यांचं पण फेरसर्वेक्षण होणं गरजेचं आहे. तो पण एक मुद्दा प्रामुख्याने आणला पाहिजे. जलजीवनच्या झालं का? सॉरी 1 मिनिट